No one is judging you, it's just you and your camera and the people who loves you. ओके येस वी आर डुईंग दिस. मी लिटरली 3 तासासाठी झोपलीये. म्हणजे प्लॅन असा होता की जिम वरून यायचंय आणि व्हिडिओ शूट करायचा आहे. प्लॅन तर गेलाच गेला, बट मी आले, खाल्लं आणि मी ताट शेजारीच ठेवून झोपलीये. आणि झोपलीये तर 3 तासासाठी झोपलीये. माझं ब्रेन अजून पण प्रोसेस नाही करत आहे की मी उठलीये आणि मी व्हिडिओ शूट स्टार्ट केलाय. सो टुडे आय एम गोना बी मी. आय जस्ट वॉन्ट टू बी मी. रिअल, रॉ, नो एस्थेटिक्स, नो परफेक्शन, काहीच नाहीये. मला फक्त ऍज अ मी हा व्हिडिओ शूट करायचा आहे. सो लेटली माझ्यासोबत असं होतंय की मी खूप जास्त ओव्हर थिंक करायला लागलीये. मी एवढं बोलायची पहिले, पण आता मला बोलताच येत नाहीये. मीन्स लास्ट 2 डेज मध्ये हे रिअलायझेशन हिट झालंय मला की मला कॅमेरा फेसिंगची भीती वाटतीये. अँड दॅट्स वाय मी बोलत नाहीये कॅमेरावरती. इव्हन मी इन्स्टा रील्स मध्ये पण बोलायचं बंद केलंय. अँड माझं कसं आहे की इन पर्सन मी खूप कमी बोलायला लागलीये. विथ टाइम मे बी म्हणू शकतो मॅच्युरिटी ऑर समथिंग. मी म्हणजे मला बोलायलाच नाही आवडत आहे जास्त. मी बोलेल पण कधीतरी माझ्या खूप कोणीतरी मला जवळचं भेटलं, इन्सिडेंट, सिच्युएशन, जवळचं तर म्हणू नाही शकत. एखादा इन्सिडेंट असेल, एखादी सिच्युएशन असेल, मी कोणाला समजून सांगत असेल, कोणी मला काहीतरी समजून सांगत असेल, तर त्या मोमेंटला मी एखादी सिच्युएशन एक्सप्लेन करत असेल तर मी त्या मोमेंटम मध्ये मी जास्त बोलू शकते. तुम्ही जे बघताय ना आता, हे मी नाहीये, हे मी ऍक्च्युअल नाहीये. हे मी स्वतःला प्रिपेअर केलंय 2 दिवसात की मी करणार. म्हणजे मी ठरवलंय की किती क्रिंज असू दे, काही असू दे, मला ते पोस्ट करायचंय, मला बोलायचंय. आणि ज्या गोष्टी खूप चॅलेंजिंग आहेत ना माझ्यासाठी, म्हणजे जसं हे की ऑन कॅमेरा बोलणं, कॅमेरा फेसिंग, म्हणजे माझी पर्सनॅलिटी अशी आहे ना, जर एखादी गोष्ट मला चॅलेंज करत असाल तर मी सगळं सोडून त्या गोष्टीच्या मागे लागणार. आणि मला समजलं की खूप लो झालाय माझा कॉन्फिडन्स. मी खूप अंडर कॉन्फिडंट झालीये. आणि आता मला कॉन्फिडन्स मध्ये येण्यासाठी मला कोणीच कॉन्फिडंट करू नाही शकत. आणि माझी ओव्हर थिंकिंगच मला अनकॉन्फिडंट बनवतीये, अंडर कॉन्फिडंट बनवते. सी हे होते माझ्यासोबत. तर मी ओव्हर थिंक करून स्वतःला जज मीच करते. मला तुम्ही कोणी जज करायची गरज नाही. आय नो मला जज नाही करत आहे कोणी, बट मीच स्वतःला जज करणार. हे परफेक्ट नाहीये, ते परफेक्ट नाहीये. आणि खूप जास्त परफेक्शनची सवय लागली आहे मला. सो मी आता एक चॅलेंज घेतलाय फॉर 1 मंथ की इन्स्टा आणि युट्यूब दोन्हीवरती मी फुल क्रिंज कॉन्टेंट पोस्ट करणार. फुल क्रिंज. मला नाही विचार करायचा आहे मी काय करतीये, का करतीये. आणि हे स्क्रिप्टेड मला नकोच आहे. म्हणजे मला आउट ऑफ द स्क्रिप्ट येऊन आता मला कॉन्फिडन्स आणण्यासाठी मला ऍटलिस्ट 4-5 व्हिडिओज असेच पोस्ट करायला लागतील, एकदम रॉ. त्यानंतर मी थोडीशी कॉन्फिडंट होईल. मी माझे जुने व्हिडिओज पण पाहिले. आय नो मी क्रिंजेस पोस्ट करत होते तेव्हा, बट ऍटलिस्ट आय वॉज पोस्टिंग. मी घाबरत नव्हते. इव्हन मी किती डिप्रेस्ड होते, मी काय माझी मेंटॅलिटी होती ते मला माहितीये की काय चालू होतं ऑल ओव्हर. बट आई वॉज पोस्टिंग. आई वॉजंट स्केअर ॲट दॅट टाइम. बट नाउ सांस फुलने लग जा रही है बात करते टाइम. अब आई एम गोना पोस्ट एव्हरीथिंग, एनीथिंग. हेच सगळं तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आजचा कॉन्टेंट प्लॅन नव्हता. अनप्लॅन पण म्हणू शकतो, प्लॅन पण म्हणू शकतो. प्लॅनिंग काहीच नाहीये. प्लॅनिंग हीच आहे की मला बसायचंय आणि रॉ व्हिडिओ शूट करायचा आहे. जेही मी बोलू शकते ते मी बोलणार आहे आज. हे माझं आजचं प्लॅनिंग आहे. आणि अनप्लॅन म्हणजे काहीच प्लॅन नव्हतं की काय शूट करणार आहे, स्क्रिप्ट काय असेल, काय काय असेल. आणि हे पण मी शूट करायचं काय ठरवलंय कारण मला ब्रँड प्रोमोसाठी मेकअप करायचा आहे. मेकअप मी ऑलरेडी करणारच होते. सो आय थॉट की मेकअप सोबत मी व्हिडिओ पण शूट करून घेऊ, स्वतःला थोडंसं कॉन्फिडंट बनू. येस आय नीड टू डू दिस नाव. मला सगळ्यांची गरज आहे. मी मला कॉमेंट्स करा, चेअरअप करा. कॉन्फिडंट होण्यासाठी मी पण ट्राय करतेय. बट मला थोडंसं तुम्ही पण सपोर्ट केला, कॉमेंट्स पाहिले, थोडंसं मला छान छान बोलले तर मला पण थोडंसं बेटर फील होईल. ऍज मला इन्स्टावरती खूप सपोर्ट मिळतो. मला खूप छान छान गर्लीज कॉमेंट्स करतात. मी स्वतः अंडर कॉन्फिडंट आहे, बट सगळे मला बघून खुश होत आहेत की येस शी इज कमिंग बॅक अगेन अँड ऑल. आय फील रिअली गुड. आणि आज मी फुल यापिंग मोड मध्ये आहे. आणि आपण काय करणार आहे, नुसतं यापिंग नाही करणार आहे, विथ मेकअप. मी प्रेफर करते एकदम मिनिमल लुक. घरी काही सेलिब्रेशन असेल और काही ओकेजन असेल तर मी खूप मिनिमल लुक ठेवते आणि मिनिमल प्रोडक्ट्स मध्येच ठेवते. सो मी ते तुम्हाला दाखवणार आहे की लुक कसं करायचं आहे. माझ्याकडे इन्स्पो पण आहे, मी त्या टाइप मध्येच बनवणार आहे. आणि साडी घालणार आहे मी आज. ज्वेलरी वगैरे पण ऑर्डर केली आहे ब्लिंकिट वरून. माझ्याकडे नाहीये ट्रेडिशनल ज्वेलरी. आता आय गेस 3 इयर्स झाले, 3 to 4 इयर्स झाले की मी साडी वगैरे वेअर नाही करत आहे. एवढे परफेक्शन मध्ये नाहीयेत, बट मला येते साडी वेअर करता. हे काही पे कन्फ्युजन की
होईल का परफेक्टली, इम्परफेक्टली तरी होऊ देत, ऍटलिस्ट मला वेअर करता येऊ दे, कारण मला इथे कोणी हेल्पर नाहीये. लेट्स स्टार्ट आवर मेकअप नाव. मॉइश्चराइज मी ऑलरेडी केलंय, मी बाकी काहीच अप्लाय नाही केलेलं आहे. प्रायमर अप्लाय करते है. ऍक्च्युली हे तुम्ही स्किप केलं तरी चालेल, मिनिमलच असेल मेकअप, फाउंडेशन जास्त नसणारच आहे, तर ह्याची एवढी जास्त नीड नाहीये. सो येस, मी माझ्या टी झोन वरती प्रायमर अप्लाय केलंय. ओके, फर्स्टली करेक्टर यूज करू, कारण की तुम्हाला जरी कमी दिसत असले डार्क सर्कल्स तरी ते थोडेसे जास्त आहेत जेवढे दिसत आहेत त्यापेक्षा. स्लीप शेड्यूल म्हणजे एकदम वाईट स्लीप शेड्यूल झालेलं आहे. त्या स्लीप शेड्यूलचं नाहीच बोललेलं बेटर आहे. आपण रोज प्लॅन करते, वीकली प्लॅन्स असतात माझे, वीकली या वीक मध्ये आपण एवढं झोपायचं, मी सगळं करतेय. सगळं स्लीप शेड्यूल खराब आहे, बाकी सगळं ठीक आहे, सगळे कामं व्यवस्थित होतात, सगळे टास्क कंप्लीट होतात, फक्त माझं स्लीप शेड्यूल फिक्स नाही होते. तो ठीक आहे, ज्यादा सोचते नाही इस बात पे, आज ना उद्या होईल, एवढंच अप्लाय करायचं, एवढंच. जास्त अप्लाय करून काय फायदा नाहीये. जर थोडेसे डार्क असतील तुमचे पण अजून डार्क सर्कल्स तर तुम्ही करू शकता थोडंसं ऍप्लिकेशन जास्त, आणि मोस्टली एकदम इथे नाही करायचंय, खाली करायचंय. ही जी लाईन आहे ना, इथे आपल्याला कलर करेक्टर अप्लाय करायचंय. जज नका करू, मी मेकअप एज्युकेटर नाही, मी माझं नॉलेज सांगते. पहिलंच मला एवढी भीती वाटते कॅमेराची, अजून तुम्ही मला घाबरून ठेवू नका. सो दिस इज इनफ आय गेस. पिगमेंटेशन असेल तुम्हाला तर तिथे तुम्ही थोडंफार अप्लाय करू शकता. माय गॉड, येस. सो रिसेंटलीच मी हे परचेस केलं. यू कॅन सी इथे अजून व्हाईट आहे, हे पूर्ण ब्राऊन होतं जेव्हा आपण ह्याला कंटिन्युअसली यूज करायला लागतो. माझ्या एका फ्रेंडकडे मी गेलेले मेकअप साठी आणि मी तिचं कन्सिलर यूज केलेलं. लिटरली अंडर आईज गायब होतात ह्याने. आता तुम्ही पाहिलं होतातच, हे मी सेकंड टाइमच यूज करते. एकदा फर्स्ट टाइम केलेलं, आज सेकंड टाइम करते आणि मी रिझल्ट कॅमेरा समोर दाखवतेय. काही स्पॉन्सर वगैरे नाही आहे. सी, मिनिमल असू दे, कुठलाही असू दे, जेव्हाही आपण अंडर आईज करतो तुम्ही जेवढं मिनिमल प्रोडक्ट यूज करणार ते तेवढे ओके राहतात एंड पर्यंत. सो दिस इज द डिफरन्स. डन विथ द कन्सिलर. फाउंडेशन फेवरेट मिनिमल मेकअप साठी, ऑलमोस्ट मी सगळ्याच मेकअप साठी यूज करते. आपण पहिला पॉइंट वरती येऊया. ओव्हर थिंकिंग स्टार्ट कशी झाली. ओव्हर थिंकर आहे का मी ऍक्च्युअली? सो येस, खूप मोठी ओव्हर थिंकर आहे मी. माझ्या ओव्हर थिंकिंग मला कुठेही घेऊन जातात आणि मी दिवसभर पण विचार करू शकते. हे स्किल आहे माझं. हेच सेल्फ डाऊट करणं, ह्या सगळ्या गोष्टी स्टार्ट कुठे झाल्या, कशा झाल्या, असं काही नाहीये की मध्येच कुठून तरी ओव्हर थिंकिंग येऊन स्टार्ट झाली. ओव्हर थिंक मी ऑलरेडी करते. माझ्याकडे असे लोक नाहीयेत की मी ज्यांच्याशी खूप जास्त बोलेल किंवा मी खूप जास्त फ्रेंडली नाहीये. माझं पहिलं तर बोलणं खूप जास्त कमी झालं. मी कधी एवढी अंडर कॉन्फिडंट झाले मला तेच समजलं नाहीये. मी सांगते ना की मला माहित पण नव्हतं की मला कॅमेरा फेसिंगची भीती वाटतेय. ते मला ओव्हर थिंकिंग मध्येच समजलं की नक्की का नाही करत आहे मी, प्रॉब्लेम काय, इश्यू काय होतोय नक्की. हे मी जेव्हा विचार केला तेव्हा मला समजलं की हा असा इश्यू झालाय. हा खूप जास्त डार्क वाटत असेल बट हा माझाच शेड आहे. सेट होईल. जस्ट गिव्ह मी 5 मिनिट्स. सुपर सॉफ्ट बेस आहे हा, सुपर सॉफ्ट. स्किन चांगली असल्याचा बेनिफिट आहे. दिसतोय ओव्हर नाहीये हा. इट्स व्हेरी मिनिमल ऍक्च्युअली. वी आर डन विथ द बेस. कॉन्टेंटला घेऊन मी एवढी इनसिक्युअर कधी झाली हे मला आयडियाच आलेली नाहीये. जज मीच करते माझ्या कॉन्टेंटला आणि मला असं वाटतंय की लोक जज करतील, लोक हे बोलतील. कोणाला टाइम आहे? सगळे बिझी आहेत आणि सगळेच इनसिक्युअर आहेत. तुम्हाला वाटतं की कोणीतरी आपल्याला जज करत असेल किंवा आपला आउटफिटच छान नाहीये, आपला फेसच छान नाही, आपले हेच आपण छान बोलतच नाहीये. बट ते ऑलरेडी ते स्वतः इनसिक्युअर आहेत की अरे समोरून मला कोणी जज करते का. आणि जे जज करतायत ना तर त्यांनी जज करू द्या. कधी कधी थोडंसं जेव्हा आपल्याला हेट पण मिळतो तेव्हा आपल्याला एक पुश पण मिळतो. हेट सोबत टॅकल पण करायचंय. हेट सोबत टॅकल करायला एकदा शिकलं ना, इट्स व्हेरी इझी. आय स्वेअर. मी एवढं टॅकल केलंय ना आता मला फरकच नाही पडत आहे. सगळे बॅड कॉमेंट्स गुड कॉमेंट्स मध्ये चेंज झाले. पण खूप टाइम, आय गेस 1 or 2 years साठी टोटली फुल्ली एवढे घाणेरडे कॉमेंट्स पाहिलेत मी, एवढं हेट पाहिले माझ्यासाठी. आय एम ओके विथ. बेस ड्राय व्हायच्या आधी ब्लश लावणं इम्पॉर्टंट आहे. और मेरी मस्ती देखोगे. वेट, हे यहाँ पे वर्कआउट करतो आपण तेव्हा हे असं थोडंसं हार्ड होतं. जसं हे ना, मी हे असं करून आत्ता बोलता खराब केले हे आणि हे आता पेन करायला लागले. काही गरज आहे का ते करायची? पण करेंगे ना, हम तो करेंगे, हमको तो यही सब करना है. मलाच नाही बिलीव्ह होते ऍक्च्युअली. मी एवढं 1 महिन्यात बोलत असेल जेवढं मी आता बोलतीये, मलाच बिलीव्ह नाही होते की मी एवढं कसं काय बोलते. आता नाही बोलते म्हणून प्रॉब्लेम होता, आता जास्त बोलते म्हणून प्रॉब्लेम आहे मला. हे ब्लश आपण फक्त मर्ज करून घेतोय. अगेन मी ब्लश रिअप्लाय करेल इफ नीडेड. मी फिक्स द लिड्स.
लेट्स गो विथ आय शॅडो ना. माझं प्लॅन असं चालू आहे ॲज सारी इज गोल्डन, सो थोडासा इथे ब्राऊन शेड अँड गोल्डन मिक्स करणार मी, अँड देन थोडंसं ग्लिटर सोबत प्ले करू आपण. ब्राऊन, डार्क ब्राऊन अँड गोल्डन लिपस्टिक पण यूज असणार आहे, सो इथे थोडंसं जास्त डार्क ब्राऊन जर दिला तर तो खूप छान जाईल. पण हे किती स्केरी आहे ना, कोणीतरी आपल्याला जज करेल म्हणून आपण अशी गोष्ट सोडतोय जी आपली फेवरेट आहे. किती जणांना आज कॉन्टेंट क्रिएशन करायचंय, किती लोक स्ट्रगल करतायत या गोष्टीसाठी. थर्ड पर्सनचं ओपिनियन त्यावरती मी ठरवते की ओके मला नाही करायचंय पोस्टिंग. मी ती गोष्ट बंद करतेय विच पे माय बिल्स. लॉजिक बनता है कुछ इस बात का, आणि काहीच नाहीये इन रियल. देर इज नथिंग, इट्स ऑल हियर. और सबसे बड़ा दुश्मन अपना मन ही होता है. आपको कोई नहीं हरा सकता. ज्ञान द्यायला सांगा, खूप ज्ञान देऊ शकते मी. खुद की लाइफ नहीं सुधारूंगी, सबको ज्ञान बांटते फिरूंगी. मेरे दोस्तों को अच्छे से पता है. जर ह्या सिच्युएशन मध्ये माझी फ्रेंड असती ना, भाई मैं उसको इतना ज्ञान देती, ये होता वो नहीं होता, डोंट ओवर थिंक, कर ले तू, स्टार्ट कर ले, आई विल हेल्प यू, विल डू दिस, यू कैन डू दिस एंड दैट. सबका ये है. गर्ल्स एग्री होंगी इस बात पे. आपली ज्ञान द्यायची की ॲबिलिटी खूप आहे दुसऱ्यांना, फक्त स्वतःच्या लाईफमध्ये आपण अप्लाय नाही करू शकत ती गोष्ट. सी मी मेकअप करता करता पण बोलायला शिकले. मी हे फर्स्ट टाइम करतेय, फर्स्ट टाइम इन माय लाईफ. मला मेकअप करता करता बोलता नाहीये. व्हॉट इज मोर इंटरेस्टिंग, माय मेकअप और माय यॅप. गप्पा छान वाटत असतील तरी तुम्ही कमेंट करून सांगू शकता की छान तू फालतूगिरी केली एवढं. असेच टॉपिक्स आपण शेअर करत जाऊया. मी लिटरली कशाचाच विचार नाही करत आहे आणि मी एवढं ओपनली बोलतीये, मला खूप बेटर फील होत आहे. लेट्स गो विथ द गोल्डन ना. पहले डार्क ब्राउन कर ले. पूछे कि तुझमें मैं क्या देखता हूँ, जब चारों तरफ आज कितने ही सारे नजारे हैं. 2 डिफरंट शेड दिसत आहेत. आता मी हिंदीमध्ये बोलतेय. मी ह्या गोष्टीवर पण एवढं ओव्हरथिंक केलंय की कॉन्टेंट मराठी इंग्लिश ठेवू, हिंदी इंग्लिश ठेवू की हिंदी मराठी इंग्लिश ठेवू. ठरवलंच आज मी की काही असू दे मी करणार आहे. ज्या गोष्टीची मला भीती वाटते ना, असं काय होणार आहे, काहीच नाहीये. मस्त लग रहा है यार, सही लग रहा है शेड. कॉम्बिनेशन हे मी फर्स्ट टाइम ट्राय करतीये अँड आय जस्ट लव्ह इट. हुडा ब्युटी यूज करते. जेव्हापासून हुडा ब्युटी घेतली मी दुसरी कुठलीच पावडर यूज नाही करत आहे. काल टेस्ट केलेली. कैसे लग रहा है. मला थार घ्यायची आहे. इट्स माय ड्रीम का. मी स्वतःला एकच क्वेश्चन केलं की ठीक आहे तू सगळं करतेय, थार अचीव करण्यासाठी एक एक्स्ट्रा एफर्ट काय घेते. सो दिस इज दॅट एक्स्ट्रा एफर्ट. थारने पण मला मोटिवेट केले की येस आता मी चॅलेंज जर घेतलाय तर आय नो मी काय करू शकते. पोटेन्शियल वर ट्रस्ट आहे मला माझ्या. आता मस्कारा विसरलो होतो पण फक्त सिंगल कोट मध्ये. दिस इज द डिफरन्स. हे नॅचरल कर्ल्स आहेत. सारा मेकअप खराब हो जाएगा. पर्यंत लावलं तर एकदमच असे दिसतील डोळे. सो मी वॉटर लाईनला फक्त हाफ पर्यंत लावलंय. सो दिस इज द सेट वी हॅव. टेम्पल ज्वेलरी सारी वेळ करून येते. टास्क आहे माझ्यासाठी ते पण. आर्म्स मध्ये ब्लाउज फिट होतोय मला. Just done with the shoot and it took me more than half an hour. Honestly, मला खूप जास्त इरिटेट झालं साडीमुळे. मी वेअर नाही करत नॉर्मली. खूप जास्त असं हेवी वाटत होतं आणि खरं जर सांगू मी तर मला असं झालंय की ठीक आहे आज वेअर केली बट मी परत वेअर नाही करणार आहे. डेली मी टी शर्ट हुडीज या दॅट्स मी. हे माझ्यासाठी खूप हार्ड जातं. थोडंसं नाही खूप हार्ड जातं. आय वॉज लुकिंग प्रिटी नो डाऊट. मला कम्फर्ट खूप जास्त आवडतो. आणि ही गुलाबजामुन जवळ मी ह्यासाठी अँगल घेतलाय की मी एकही गुलाबजामुन खाल्लेलं नाहीये. सगळे गुलाबजामुन तसेच आहेत. विंटर चल रहा है इसलिए हम स्ट्रिक्ट रहेंगे डाइट के साथ. नेक्स्ट व्हिडिओ कुठला असेल हे मलाही माहित नाहीये. लेट्स सी व्हॉट टॉपिक, हॉट टॉपिक वी गेट अँड आय विल बी बॅक. या सो लव्ह यू. बाय बाय.